नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज बनवूयात आपण घरच्या दुधापासून पनीर। त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलंय, ते तापवलंय। आता त्यात आपण लिंबू टाकून घेऊ। एक मोठ्या आकाराचं लिंबू आहे, त्यामुळे मी 4 फोडींमध्ये कट करून घेतलंय। लिंबाचा रस टाकून हलवून दूध फुटेपर्यंत आपण ते हलवून घेऊ। दूध फुटल्यानंतर एक 7 मिनिट लागले असतील आपल्याला। पनीर वेगळं आणि हे पाणी असं सेपरेट झालेलं आहे। हे मी पनीर मेकर मागवलंय। आज मी त्यात पनीर करणार आहे, म्हणूनच ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते। हा मी कुंडा घेतलाय, त्यामध्ये मी ही चाळणी ठेवली, त्यामध्ये हे पनीर मेकर ठेवलंय। आता ही पनीरची ही प्रोसेस आपली पूर्ण झाली। गॅस बंद करू। हे आपण थोडंसं पाण्याने धुवून घेऊ, म्हणजे लिंबाच्या रसाचा आंबटपणा कमी होईल। आता हे आपलं पनीर साध्या पाण्याने धुवून पण घेतलेलं आहे। आता आपण हे पनीर मेकरचं झाकण लावून घेऊ आणि ह्याच्यावर थोडंसं जड ओझं काहीतरी ठेवू, म्हणजे आपलं पनीर मस्त घट्टसर तयार होईल। आता आपण हे जे ओझं ठेवलंय, त्यामुळे आपल्या पनीरला छान असं सेप येणार आहे। आता आपण हे 2 तास असं सेट व्हायला ठेवून देऊ। 2 तासानंतर आपलं पनीर अशा प्रकारे सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता।